अटेंडेंस लिखना है, तब तक कोई अटेंडेंस नहीं लिखेगा। ओके, recording has started. Put your attendance. Madam, please take charge. Thank you very much. Thank you, sir. Thank you very much. Good evening, all of you. Please follow the instructions what sir has told. And today I will need my camera on, so I'm putting it on. Yes. So today's lecture, what it is a craft lecture. Last time we had our drawing lecture. So I do not know what we are going to prepare. A snail prepare. So this is the snail which we will be preparing, and let me just see whether I can show. It stands also, so we can make it to stand later on. So I will show you how to make this. Okay, how to make this. It can be how. So for that, what do we need? So we need, as mentioned in the material list, we need paper. Okay, so for this, colored paper is fine. Need not be that colored paper आहे सगळ्यांकडे तर छानच झालं. गरज नाहीये की असेलच. न्यूजपेपर सुद्धा चालेल किंवा ब्राऊन पेपर असेल तो पण चालेल. त्याला नंतर आपल्याला कलर करता येईल. फाईन. आता त्याच्यामध्ये 2 सर्कल्स आपल्याला लागणार आहेत. काय लागणार आहे तर आय जस्ट let me just share screen. Yeah, so this is that board what we use. Is it visible to all of you? Can you put it into the chat box? That my screen is visible, right? Okay, fine. Thank you. So now I just wanted to begin with, I just wanted to show you. It's not something as our regular class. काही अभ्यासाचं नाहीये त्याच्यामध्ये. फक्त मला जरा तुम्हाला काय कसं आपल्याला स्नेल साठी लागणार आहे ते दाखवायचं होतं. So first thing is, you need 2 circles. Okay. So 2 लागणार आहेत सर्कल्स. 2 वेगवेगळ्या रेडियसचे. एक मोठा लागणार आहे आणि एक लहान लागणार आहे. ओके, फाईन. So this will be maybe first one you can take it as I'll tell you the measurements त्याची काय लागणार. त्याच्यानंतर ही 2 सर्कल्स आपल्याला कापून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला छोटे 2 रेक्टँगल्स लागणार आहे. अगदी लहान रेक्टँगल्स लागणार आहे. फाईन. आणि त्याच्यानंतर आपल्याला पंचनी, आपल्याकडे पंचिंग मशीन असतं ना, त्याच्यानी 2 अजून छोटे 2 गोल करून घ्यायचे. ओके, आता ते दिस इज ऑल वी नीड आजच्या कामासाठी आपल्याला. फाईन. सो नाव कमिंग बॅक टू द स्नेल. आपल्याला लागणारे 2 सर्कल्स म्हणजे हे जे मोठा सर्कल आहे आणि हे जे आहे आतमध्ये ग्रीन आहे ते. फॉरगेट दिस, ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. हे जे आहे ते दोऱ्याने मी नंतर कलरफुल केलंय. पण हा जो पिंक कलर दिसतोय दॅट इज माय छोटा सर्कल आणि त्याच्यापेक्षा जरा मोठा इज माय ग्रीन कलर्ड सर्कल. ओके, आणि मग त्याच्यानंतर हे जे 2 छोटे पीसेस आहेत दीज आर द रेक्टँगल्स विच आय नीड. आणि त्याच्यावरती मी इथे वेगळ्या मणी चिकटवलेत. पण फॉर दॅट आपण पेपरनेच करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला पंचचे 2 छोटे हे लागणार. दोज विल बी द स्नेल्स आईज. ओके, आणि ती नंतर आपल्याला स्नेल पुढे हे काम आहे दॅट इज अन एक्स्ट्रा वर्क दॅट युअर इमॅजिनेशन. तुम्हाला कसं जसं त्याच्यामध्ये काही आणखीन काही
स्वतःहून काही क्रिएटिव्हिटी दाखवायची असेल तर तुम्ही ते करू शकता. पण सध्या आपल्याला अगदी सिम्पल करूया. सो लेट अस स्टार्ट विथ मेकिंग 2 सर्कल्स. एक मिनिट, आय जस्ट मेजरमेंट आय थिंक 8 आणि 6 सेंटीमीटर अशी 2 केली तरी चालेल तुम्ही. जस्ट मेक इट ॲज 8 सेंटीमीटर डायमीटर. ओके, आणि 6 सेंटीमीटर्स. अगदी लहान मुलं कोणी असतील तर यू ऑल कॅन जस्ट दोन भांडी घ्या. माझ्याकडे अशी आहेत बघा, ही वाटी, ही मोठ्या ह्याची वाटी आहे आणि ही एक लहान ह्याची आहे. ओके, एक 2 वाट्या सरळ मी घेतलेल्या आहेत. मी कंपास वापरत नाहीये. तुमच्याकडे असेल एक ही जी आहे ती आतल्या ह्याच्या आतमध्ये बसणारी आहे. फाईन, इज एव्हरीबडी फॉलोइंग? या, इज एव्हरीबडी विथ मी? सगळ्यांना कळतंय? मी पण तुमच्या बरोबर आता हे घेऊन सर्कल्स करते. मी मेजर करून तुम्हाला सांगते काय आहे याचा. So the first one is about 8 centimeter. As I told you, the first motor circle is about 8 centimeters. The diameter I'm talking about. म्हणजे कंपास मध्ये तुम्हाला 4 सेंटीमीटर रेडियस घेऊन. ओके, आणि दुसरं जे आहे will be 6 centimeters. Yes, 8 and 6 centimeters. So you can use that as the 3 centimeters तुम्ही रेडियस करून मग तुम्ही you all can make that circle. Is it okay? समजतं सगळ्यांना? Just put in the chat box that yes म्हणून. Okay, and all of you all can make the circles. Fine, very good. You all can make the circle. Okay, even I'm making the circle with you. I have one moment. Yeah, so I have some colored paper with me. Maybe I'm taking this pink color. Okay, fine. So this is my pink color paper, and then I will take some other, maybe the green one only I'll take. Okay, हे माझा green color चा paper. Okay, so I will also make circles with you. Once you are done with the circle, just put in the chat box that all of you have done with the circle so that I will come to know. Is that okay? जी लहान मुलं आहेत, they can take their parents' help to cut out the circles. Okay, फक्त तेवढं लागणार आपल्याला. So I am, if you all can see me, okay, I am making the bigger pink circle, putting the vessel, आणि ते भांड मी उलट ठेवून त्याच्याने मी हे गोल काढून घेतलाय. ओके, फाईन. हे माझं लाईट खूपच येते. या, दिस इज माय मोठा सर्कल झाला आहे. मोठ्या सर्कलचा दिस इज माय बिगर सर्कल ऑन द पिंक पेपर. फाईन. आणि लहान सर्कल, अगेन द सेम प्रोसिजर. Let me just put it. Just give me a second. मी हा लाईट इथला काढते म्हणजे कदाचित आपल्याला yeah, okay, fine. So this is it.
Okay. So these are this is one more circle which I have made. Okay. आता I'm going to cut this circle. Fine. Yeah. So I'll be cutting these two circles. Are you done with the circles over here? If you're done with the circles, do let me know. I think the light was of the camera. Okay, fine. Yeah, this is more visible now. तुमची सर्कल्स करून झाली आहे का? Done? Okay. Deepika Sawant is done. Then, okay. I'm not done. Fine. I'm just cutting the circle. Fine. माझं ग्रीन कलरचं सर्कल आहे ते मी कापते. Jiansh Mhatre is done. Babasaheb Rashinkar is Bhakti Patel. Okay. Fine. Very good. आता हे मला ठीक आहे. थोडंसं वाकडं धीरज चौधरी इज ऑल्सो डन. फाईन. थोडंसं वाकडं झालं तरी चालेल आपल्याला. आपला आज हँडमेड आहे त्यामुळे त्याला जास्त कौतुक आहे की आपण क्राफ्ट आर्टिकल जे आहे इट इज गोइंग टू बी अवर हँडमेड. मग थोडंसं वेडवाकडं अगदी सर्कल काय आपल्याला मशीन सारखं येणार नाही. ऑलवेज रिमेंबर दॅट. आय होप परवाचं डिझाईन सगळ्यांनी केलं आणि सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही ड्रॉइंग करून यू हॅव एन्जॉयड द प्रोसेस आणि काही त्याच्यामध्ये बटरफ्लाय वगैरे केलं अशी मी अपेक्षा करते. यू मस्ट हॅव डन इट. आता हे जे आहे मोठं सर्कल आहे ते आता मला कापायचं. शार्दुल डन. ओके. शार्दुल ग्रेट. फाईन. ओके. छान. शार्दुलचं पण झालं. माझं अजून झालं नाहीये. माझं मोठं सर्कल कापायचं काम चालू आहे. सो आय एम डुईंग दिस. ज्यांच्याकडे न्यूजपेपर असेल तरी चालेल. ज्यांच्याकडे ब्राऊन पेपर असेल त्यांनी किंवा व्हाईट पेपर सुद्धा चालेल आपला. त्याला नंतर वेगवेगळे कलर्स द्यायचे पण इतक्यात देऊ नका कलर. आय टेल यू व्हॉट इज टू बी डन. ओके. ह्या मोठ्या ह्याला कलर केलं तर चालेल पण व्हाईट पहिला जो लहान सर्कल आहे त्याला इतक्यात कलर करू नका. ओके. सो दिस इज माय टू सर्कल्स. ओके. एव्हरीबडी हॅज दीज टू राईट. फाईन. व्हेरी गुड. ओके. आता हे जे मोठं सर्कल आहे लेट अस फर्स्ट वर्क विथ द मोठं सर्कल. ओके. हे मोठं सर्कल इज द बॉडी. तर तिला काय करायचं आपल्याला हाफ मध्ये करायचं आहे. सो हे मोठं सर्कल जे आहे ना ते असं दुमडून घ्यायचं आहे. ओके. एक्झॅक्टली हाफ मध्ये दुमडून घ्यायचं आहे. कळलं सगळ्यांनी? ओके. गुड. फाईन. ते ना नंतर असं उभं राहतं बघा. आय जस्ट वॉन्ट टू शो यू ओव्हर हिअर. ते असं उभं राहतं ते. असं उभं राहायला पाहिजे तुमचं. दिस विल बी स्टँडिंग लाईक दिस. फाईन. सो दिस इज गोइंग टू बी द बेस ऑफ इट. काय केलं आपण? वी जस्ट या हे जे सर्कल आहे ते जसं उभं राहतं ना तर त्याला आम्ही असं होतं ते मी फक्त दुमडलंय. नाव इज एव्हरीबडी डन विथ दिस स्टेप? ही स्टेप झाली सगळ्यांची? ओके. फाईन. ही सोपी होती पटकनी. आता काय करायचंय बघा. आता ना एका साईडवरनं साधारण एवढा भाग सोडायचा आहे. एवढा भाग. आणि त्याच्यानंतर हे सर्कल आपल्याला चिकटवायचं इकडे. आर यू गेटिंग इट? मी केवढा भाग सोडवला? थोडंसं. तुमचं जे बोट आहे ना
तेवढं हा तेवढा जो भाग आहे ना सोडवून मग नंतर हे आपल्याला चिकटवायचंय. ओके, अगदी खालपर्यंत नका चिकटवू, थोडासा भाग दिसू देत. आय होप सगळ्यांना कळतंय मी काय करणार आहे. हा जो जो सेकंड सर्कल आहे ना ते मी एवढा भाग सोडून त्याच्यानंतर इकडे असं चिकटवणार आहे. पण एक लक्षात घ्या, मग तुम्ही आता ह्या सेकंड सर्कलला आता आपल्याला गमचं काम करायचंय. मग डोंट फोल्ड इट, पण एक अंदाज म्हणून असं दुमडून घेऊ नका कम्प्लीट. थोडस एक अंदाज म्हणून इथे असं जरासं हे ना असं दुमडून घ्या. म्हणजे एक आपल्याला एक कळतं की कुठपर्यंत गम लावायचा आहे. मला कळलं की गम कुठपर्यंत लावायचा आहे. एवढा भाग जो आहे त्या तिथे मी गम लावणार. हा वरचा भाग लूज सोडून द्यायचा आहे. ओके, कळतंय तुम्हाला सगळ्यांना? या सो तुम्हाला काय करायचंय, फर्स्ट थिंग, Saili came in late, I suppose. Okay. So first what we did, those who came in late, we had just made two circles of two colored paper. One is of 8 centimeter diameter, the other is of 6 centimeter diameter. Okay. Bigger circle 8 centimeter आणि smaller circle, छोटा circle जे आहे हे आपलं 6 centimeterचं झालं. फाईन. मग त्याच्यानंतर आता आपण काय करायचंय, पुन्हा रिपीट. ओके, रिपीट म्हणजे काय, आता मी दोन पेपर्स होते माझ्याकडे. इफ यू रिमेंबर, आय स्टार्टेड विथ 2 स्क्वेअर्स होते माझ्याकडे कलर्ड पेपरचे. गरज नाहीये कलर्ड पेपर घेतलाच पाहिजे, तुम्ही दुसरा पेपर सुद्धा, व्हाईट पेपर सुद्धा घेऊ शकता. ओके, तर ते जे 2 पेपर्स होते माझ्याकडे त्याचे मी 2 सर्कल्स कापले वेगवेगळ्या कलरचे. सफेद पेपरचे पण सध्या चालतील, तुमच्याकडे नसेल तर मग पेस्टल कलरनी आपण त्याला किंवा वॉटर कलरनी आपण त्याला कलर करू शकतो नंतर. ओके, मग त्याच्यामध्ये मोठं सर्कल, जो तुम्हाला पेपर मोठा वाटत असेल, ज्यांच्याकडे कलर्ड पेपर असतील त्यांनी त्याच्यात जो पेपर थोडासा मोठा असेल त्याचा मोठा सर्कल करा, विच इज ऑफ 8 सेंटीमीटर. हे जे आहे ह्याचं डायमीटर 8 सेंटीमीटर आहे. ओके, आणि नंतर दुसरं जे आहे डायमीटर म्हणजे हे पूर्ण. ओके, रेडियस इज हाफ ऑफ इट. आता डायमीटर 8 सेंटीमीटर, इकडून इकडे 8 सेंटीमीटर असायला पाहिजे. फाईन. आणि नंतर मी दुसरं सर्कल घेतलं, हे जे आहे ते छोटं सर्कल केलं. ते किती आहे, तर इथून इतकं, ह्या इथून इथपर्यंत इट इज 6 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? आणि सगळ्यांनी कापल्या. न्यूजपेपर मधनं केलं तरी सुद्धा ते छान वाटेल ते. ओके, फाईन, व्हेरी गुड. न्यूजपेपरचे कधी कधी कलरफुल असतात ना, जो ऍडव्हर्टाइजमेंट, त्याचं पण तुम्ही करू शकाल. म्हणजे तुम्हाला 2 कलर्ड वेगवेगळ्या रंगाचे कलर्स मिळतील. ओके, फाईन. मग आता काय करायचंय, आता जे हा जो आहे मोठं सर्कल, ते मी काय केलं, स्ट्रेट असं फोल्ड करून घेतलं, मध्ये दुमडलं, मधल्या बाजूनी दुमडलं. बरोबर, सगळ्यांना हे कळलं, मधल्या आणि दुमडलंय. इज इट क्लिअर? शॅल आय गो फर्दर? ओके, फाईन. आता त्याच्यानंतर मी काय सांगितलं की इतकी जागा सोडा. म्हणजे तुमचं जे बोट आहे ना, पहिलं का तिथे आपल्याला ना चेहरा करायचा. आपल्या स्नेलला डोळे आणि चेहरा करण्यासाठी आपल्याला हे करायचं. स्नेल म्हणजे गोगलगाय. गोगलगाय कशात असते, कवचात असते ना, असं तिला ते हे असते स्नेल. आणि मग नंतर ती अशी बाहेर डोकं काढते आणि मग तिचे 2 असे डोळे बाहेर येतात. तुम्ही जर का नीट बघितलं असेल तर तुम्हाला दिसेल. तर ती जी गोगलगाय आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, एवढा भाग आधी सोडा. इकडे आपल्याला तिचा चेहरा करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर हे जे छोटं सर्कल आहे ते असं लावायचं आपल्याला. ओके, छोटं सर्कल असं लावायचं. पण आता ते लावताना कसं करणार, हे बघा, हा भाग जो आहे तो बाहेर येतोय की नाही, तिथे मी गम लावणार नाहीये. ओके, तिथे मी गम लावणार नाही. मी तिथे काय करणार आहे, आय एम जस्ट गोइंग टू लीव दॅट. तिथे मी गम नाही लावणार आहे. मी गम कुठे लावणार आहे, या अर्ध्या बाजूला आहे ना तिथे लावणार आहे. ओके, तिथे लावणार आहे. फाईन. सो सॉरी साहिल, आम्ही ऑलरेडी स्टार्ट केलंय, त्यामुळे मी पुन्हा रिपीट नंतर करीन. यू जस्ट वॉच प्लीज. ओके, मी जस्ट आता थोड्या वेळापूर्वी रिपीट केलं होतं, बिकॉज सायली हॅड जस्ट जॉईन्ड इन, म्हणून मी रिपीट केलं होतं. तर आता सो यू ऑल कॅन वॉच इट. की मी आता इथे या हे जे आहे, हा जो माझा लहान सर्कल आहे त्याला
आय विल रिपीट इट लेटर ऑन. मी पुन्हा एकदा रिपीट करीनच, पण आता मला पुढे जाऊ दे कारण बाकीचे लोक विल बी वेटिंग. त्यांचं झालंय हे काम, दे हॅव ऑलरेडी डन इट. तू तोपर्यंत सर्कल्स काढून घे दोन, एक 6 सेंटीमीटर आणि एक 8 सेंटीमीटरचं सर्कल कर. ओके, आता हे जे लहान सर्कल आहे ना, ते जे आहे ते मी आता मधल्या ह्यानी फोल्ड नाही केलं मी, फक्त थोडस हे करून घेतलं. आय हॅव जस्ट मार्क की अर्ध किती येत आहे म्हणून. आणि आता मला तिथे गम लावायचं आहे. आय हॅव टू पुट द गम, अप्लाय गम किंवा फेविस्टिक जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही. आय होप सगळ्यांना कळलंय. प्लीज या अदर्स दोज हू आर विथ मी, लेट मी नो, आर यू फॉलोइंग इट? Okay, fine, good. आता I'm just putting in gum. This fevistic is fine. Okay. Fine. Huh? So I have applied the gum. मी बघितलं, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर मी अर्ध्याच भागाला लावलंय. ह्याच्या ग्रीनच्या फक्त अर्ध्या भागाला लावलेला आहे गम. ग्रीन हे जे आहे त्याच्या अर्ध्या भागाला लावलंय. सो आणि आता हा जो माझा पिंक कलर जो होता, या त्याला मी आता हा ग्रीन चिकटवणार. कसा चिकटवायचा आपण ठेवलं, वी हॅव टू लीव्ह सो मच स्पेस. मग त्याच्यानंतर आपल्याला हे यू टू पेस्ट इट. फाईन. सी, यू हॅव टू पेस्ट इट. इथे बघा, इथे एवढा भाग झालाय आणि मग उरलेलं मी चिकटवलंय, राईट? या सो आता म्हणजे हा जो भाग आहे हा फ्लॅप आहे. आय होप एव्हरीबडी इज गेटिंग इट. हा जो फ्लॅप आहे तो असा उघडतोय, पण तो आपण दुमडून ठेवलाय. आणि इथे जे आहे तिथे वी हॅव पेस्टेड इट, राईट? इज एव्हरीबडी गेटिंग इट? इफ यू आर डन विथ दिस, पुट इट इन टू चॅट बॉक्स येस म्हणून. 2 सर्कल्स केले, 8 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर, बरोबर? येस. त्याच्यानंतर 6 सेंटीमीटरचं सर्कल, 8 सेंटीमीटर, ऑफकोर्स 8 सेंटीमीटरचं सर्कल जे आहे ते आपण हे केलं, दुमडून घेतलं. वी फोल्डेड इट इन हाफ. येस, डन. ओके, सो वी हॅव फोल्डेड इट इन टू हाफ, राईट? आणि मग त्याच्यानंतर आपण मध्ये दुमडून घेतला आणि मग नंतर जे लहान सर्कल होतं त्याच्या अर्ध्या भागाला गम लावला आणि मग ते आपण चिकटवून घेतलंय. फाईन. आता तुमच्या लक्षात येईल की आपले स्नेल आणि तिचं वरचं जे कवच असतं ते तयार झालंय. दिस इज तो भाग आता हळू तिचा बाहेर येणार. ऍक्च्युली इफ यू पुट इट टिल डाऊन तर ते जास्त चांगलं होईल, बिकॉज स्नेलचा हा जो खालचा भाग आहे तो सुद्धा आतमध्ये जाऊ दे. ती शेल ग्रीन कलरचं जे माझं आहे दॅट इज द शेल ऑफ द स्नेल. ओके, म्हणून मी पूर्णपणे तिला आत घालून टाकते. सो इट इज द शेल ऑफ द स्नेल. तर ती आतमध्ये गेलेली आहे. एक्स्ट्रा भाग असेल तो मी नंतर इकडून कापून घेईन, म्हणजे इट इज नॉट कमिंग आउट ऑफ द शेल. मागच्या बाजूने शेल पूर्ण बंद असतं ना. फाईन, दिस इज इट. हे बघा, एवढं. आता ही उभी राहणार ना, उभी राहील बघा. इट विल बी स्टँडिंग. हे जे आहे ना, आपण फोल्ड का करून घेतलंय, तिला असं उभं ठेवायला फोल्ड केलंय. सो इट कॅन रॉक. हे जे आहे त्याच्यावरती ती हलेल. ते नंतर आपल्याला हे करता हलवता येईल. इट जस्ट
moves like this. जसं तुम्ही तो सरफेस हलवाल किंवा वारा येईल तसं इट विल ऑल्सो मूव्ह. एनिवेज सो आपला ऑलमोस्ट हाफ वी आर थ्रू. ओके, एवढं सगळ्यांनी केलंय. डन, चालेल. सो लेट अस गो फर्दर. आता आपण पुढे जाऊया. आता काय करायचंय आपल्याला, तिचे अँटिना तयार करायचे आहेत. अँटिनास तयार करण्यासाठी काय करायला पाहिजे, ही माझी आधीची स्नेल होतं ते मी दाखवते. यू कॅन सी दिस. हे जे आहेत ना, हे 2 रेक्टँगल्स आहेत, बरोबर. तर ते मी कापून घेते. आता तुमच्याकडे जो उरलेला पेपर आहे, माझ्याकडे आय थिंक आय हॅव येलो कलरचा पेपर आहे, त्याच्यावर तुम्हाला जास्त चांगलं दिसेल. लाईट कलरचा कुठचा पेपर असेल तर तो घ्या. प्लेन पेपर, ज्यांनी न्यूजपेपर वापरलाय दे कॅन टेक प्लेन पेपर. ज्यांनी न्यूजपेपर वापरलाय ना ते प्लेन पेपर वापरू शकतात. वाय? बिकॉज म्हणजे मग ते डोळे चेहरा चांगला दिसेल स्नेलचा. ओके, सो दिस इज माय येलो स्क्वेअर. I hope I have some more of. Fine. ओके, मग आता मी काय करते, आता मी कट करून घेते त्याला. अंदाजाने. आता इकडे मी अंदाजाने घेतलाय, त्याला काही मेजरमेंट नाहीये. मे बी एक 1 सेंटीमीटरचं घ्या तुम्ही. ओके, ही जी स्ट्रिप अशी लांब कापून घेतली मी, आणि आता तिला एक 1 सेंटीमीटरचे 2 तुकडे लागतील आपल्याला. ओके, एक्झॅक्टली सेम. हा एक आणि एक आहे. हा, एक मिनिट, जस्ट हॅव पेशन्स. मी कापते आणि मग तुम्हाला हातावरती दाखवते. ओके, सी, हे असे 2 लागणार तुकडे. हो, नो सॉरी, आय हॅव दिस वेब कॅमेरा ना. हा, राईट. हा, हे 2 स्ट्रिप्स आहेत, सेम साईजच्या हव्यात. सेम साईजच्या, एक वर खाली झाली आहे म्हणून ती तशी वाटते. दीज आर गोइंग टू बी द अँटिना. असे डोळे येतात ना बाहेर स्नेलचे, ते आहेत. ओके, आय होप एव्हरीबडी इज फॉलोइंग इट. थिकनेस बाय कादंबरी, दिस नो थिकनेस. पातळ पेपरचं केलंय मी. सेम पेपर ॲज यू आर युझिंग इट फॉर द थिकनेस. म्हणजे तू असं म्हणतेस का दिस पोर्शन? ओके, वेट. तो काय हार्डली 0.5 सेंटीमीटर. 0.5 सेंटीमीटर यू कॅन टेक. थिकनेस म्हणजे विड्थ म्हणतेस ना, ही विड्थ. ओके, दॅट यू कॅन टेक इट ॲज 0.5 सेंटीमीटर. येस, यू कॅन टेक इट ॲज 0.5 आणि दिस यू कॅन टेक इट ॲज 1 सेंटीमीटर. गुड. ओके, फाईन. इफ यू आर डन विथ इट, 0.5 सेंटीमीटरचे 2 घेतलेत. ओके, इज एव्हरीबडी रेडी विथ दीज? इज एव्हरीबडी रेडी विथ दीज? सगळे रेडी आहे? ओके, आता लक्षात घ्या, मी धरलंय कसं बघा. मी व्ही शेप मध्ये धरलंय. आर यू फॉलोइंग इट? मी कसं धरलंय? व्ही शेप. मला वाटतं एक थोडा मोठा झालाय का माझा? स्लाइटली मोठा झालाय. तुमचा सुद्धा जरा मोठा झाला असेल तर प्लीज सेम ऍडजस्टमेंट करून घ्या. दे शुड बी ऑफ द सेम साईज. एक मोठा एक लहान असता कामा नये, राईट? सो जस्ट टेक इट ऑफ द सेम साईज. हा, एक मिनिट. लेट मी जस्ट डू दॅट प्रॉपरली. आणि परफेक्ट रेक्टँगल झालं तर छानच होईल तुमचं. 0.5, 0.3, 0.5, 0.3 पर्यंत चालेल. 0.5, 0.4, 0.3 पर्यंत चालेल. ओके, आणि 1 सेंटीमीटर हे असेल तर चालेल. ओके, गुड. फाईन. सो नाव इज एव्हरीबडी डन? आता बघा, एक लक्षात घ्या, मी कसं लावणार आहे. आपल्याला आता ते चिकटवायचं आहे. इट इज टू बी इन द शेप ऑफ व्ही. ओके, व्ही शेप मध्ये. ते कुठे लावायचं आपल्याला? आपण ही जी जागा सोडली ना इथे, तिथे मागच्या बाजूने लावायचंय. अंडरस्टँड दॅट? हे बघा, असं जाईल ते.
मागच्या थोडासा वी घ्या, थोडासा वी, जास्त मोठा नको. पुट इट एट लाईक दिस. ओके, इज एव्हरीबडी फॉलोइंग? इज एव्हरीबडी फॉलोइंग दिस? व्हेरी गुड. चालेल, मग मी चिकटवायला घेते. यू गाईज टू, तुम्ही सुद्धा सगळे चिकटवा ते. फाईन. मग आता सी आय एम पेस्टिंग इट. म्हणजे कलर्ड बाजूनी तुम्हाला गम लावायला लागेल. कलर्ड बाजूनी अर्ध्या भागाला गम लावायला लागेल आणि मग तो मागच्या बाजूनी तुम्हाला चिकटवायचा आहे. सी, डू इट दिस वे. ओके, हे असं, ही मागची बाजू दाखवते मी तुम्हाला. मी थोडस त्याला व्ही शेप देणार आहे, त्यामुळे बघा जरा असं. आय एम गोइंग टू गिव्ह इट अ व्ही शेप. फाईन. म्हणजे असं, राईट? कारण देर इज द अदर स्ट्रिप गॉन. हा, ही जी आहे ती माझी नंतर येताना अशी येणार आहे स्लाइडली. ओके, म्हणजे आपल्याला पुढच्या बाजूने विल बी सीइंग, सॉरी, पुढच्या बाजूने आपल्याला व्ही शेप दिसणार. तो इकडे मी असं लावल्यानंतर आपल्याला पुढच्या बाजूला व्ही शेप. आय होप एव्हरीबडी इज फॉलोइंग. इज एव्हरीबडी डन विथ दिस स्टेप? येस, व्हेरी गुड. ऑल आर स्मार्ट. नाईस. आणि आज अगेन द सेम थिंग. कोणी आज झालेलं कसंही झालं असेल क्राफ्ट आयटम फाडून फेकायचं नाही, ठेवून द्यायचं. आपल्या समोर स्टडी टेबलवरती ठेवून द्यायचं. आपण एक ऍक्टिव्हिटी केलेली. ओके, सो दॅट यू कॅन टीच इट तुमच्या शाळेमध्ये किंवा कधी टीचर्स डे किंवा काही असेल त्यावेळेला तुम्हाला जेव्हा काही सांगायचं असेल तेव्हा यू ऑल कॅन टीच इट इन टू युअर क्लास. ओके, इट इज अ व्हेरी फास्ट थिंग. यू कॅन डू इट. पटपट होते ही गोष्ट. सो यू कॅन ऑल्सो टीच इन युअर क्लास, टीच इन युअर फ्रेंड्स. फाईन. आता हे सी, दिस इज इट. ही मी मागची बाजू दाखवते तुम्हाला. नाव लेट अस हॅव अ लुक ॲट पुढच्या बाजूने. ओके, आर यू ऑल सीइंग इट? सी, येलो कलर पुढच्या बाजूने. येस, फाईन. ओके, थोडं सांभाळून कातर आणि ब्लेड किंवा काही वापरताना बी केअरफुल ऑल ऑफ यू. ओके, फाईन. इज एव्हरीबडी रेडी? तू जे प्लेन पेपरनी करतायत त्यांनी सुद्धा असं केल्यानंतर आता तुम्ही काय करू शकता? ओके, तुम्ही आता हे जे आहे हा जो पोर्शन आहे इथे खाली जो माझा पिंक कलरचा पोर्शन आहे तिथे तुम्ही काही रंग हवा तो देऊ शकाल तुम्ही. फाय, तुम्हाला आवडेल तो. ओके, इकडे आपल्याला शेल तयार करायचं आहे. इथे आपल्याला काय करायचं? शेल तयार करायचं. पण त्याच्या आधी मी म्हंटल होतं ब्लॅक पेन हवंय, राईट? ब्लॅक पेन ते कशासाठी हवंय? हा, तर इथे आता आपण त्याला एक हे करायचंय. I'll tell you. Fine. So keep your black pen ready. तुमच्या सगळ्यांकडे क्राफ्टचे कागद असतीलच घरी, कारण तुम्ही क्राफ्ट स्कूलमध्ये करतच असणार. एनिवेज, ब्लॅक पेन. ओके, सो आता काय करायचं? ब्लॅक पेननी तुम्ही त्याला स्माइली करायचंय. ओके, लेट मी जस्ट पुट इन द स्माइली अँड दिस इज
हे जे आहे तिथे मी स्माइली करते. Fine. So you can see that this is the smiley. Fine. हे जे आहे ते स्नेलला स्माइली झालंय. फाईन. सो दिस इज शी स्माइलिंग इट. ओके, चेहरा झालाय स्नेलचा आता. ओके, आय होप इट इज क्लिअर. या, सो रिफ्लेक्ट होतोय कलर त्या. सो दिस इज द फोकस. हा, देर यू आर. फाईन. सो द स्नेल इज स्टँडिंग अँड स्माइलिंग. व्हेरी गुड. आता काय करायचंय, डोळे करायचे. फाईन. सो यू मस्ट हॅव सीन दॅट मी एक काळा कागद घेतलाय. तुमच्याकडे व्हाईट पेपर असेल तो सुद्धा चालेल, किंवा तुमच्याकडे मणी असतील घरी तर ते सुद्धा अर्धे मणी किंवा काही, तर ते पण तुम्ही आणून इथे चिकटवू शकता. या 2 ठिकाणी चिकटवू शकता. पण आता आपण काळ्या कागदाने, आणि यू नो दॅट पंच मशीन जे असतं ना, किंवा व्हाईट पेपर सुद्धा तुमचा चालेल, आणि त्याच्यावरती तुम्ही ब्लॅक हे केलं तरी चालेल. ओके, सो लेट मी जस्ट सी. फाईन. सो आता हा जो ब्लॅक पेपर आहे त्याने मी पंच करून 2 ब्लॅक कलरचे मला एक मिनिट. लेट मी जस्ट गेट इट आउट. I hope you all have done this process, this step. किंवा कळली ना तुम्हाला सगळ्यांना how it is to be done. One moment. Let me just get this out. Just okay. Fine. So I have 2 black, 2 डोळे मला मिळाले. ओके, 2 ब्लॅक सर्कल्स विच आर व्हेरी स्मॉल. आपल्या पंच मशीन असतं ना त्यात. पंच मशीन नसेल तर तुम्ही हाताने पण त्याच्यावरती काढू शकता, किंवा मणी वगैरे असतील तर ते पण तुम्ही चिकटवू शकता त्याच्यावरती. ओके, फाईन. सो आता लेट मी जस्ट पुट इट ओव्हर हिअर. ह्याला काय साधं सोपं आहे. आय एम गोइंग टू स्टिक इट ओव्हर हिअर. ओके, सी. तुम्ही त्याच्यामध्ये आणि क्रिएटिव्ह व्हायला तुमच्याकडे मणी वगैरे असतील तर मी सांगितलं ना जसं तसं तुम्ही चिकटवू शकता. म्हणजे असे बाहेर डोळे आल्यासारखे पण दिसतील त्या स्नेलचे. मी त्या आधीच्या ती मगाशी दाखवली ना स्नेल, तिथे तिला मी तसं चिकटवलं होतं. ओके, लेट मी जस्ट. हे मी तुम्हाला सगळ्यांकडे असेलच असं नाही, म्हणून आय एम टेकिंग दिस. हे मी तुम्हाला जस्ट दाखवते. See, it is looking so good. Right? थोडं अजून जर का तुम्हाला वाटत असेल जरा क्रिएटिव्ह व्हायचं तर अजून तिचे डोळे बाहेर काढू शकता. ओके, हा दुसरा लावल्यानंतर इट विल लुक आणखीन छान दिसेल. एक मिनिट. हा, ओके. Look at this. Okay. So, hello, snail is ready. Fine. One moment. आता तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे तुम्ही, आणि देन इट कॅन मूव्ह. पण व्हॉट इज नॉट, त्याच्यात काय राहिलंय ह्या स्नेल मध्ये, हा जो पोर्शन आहे जिथे ही जी माझी जी पहिली वाली स्नेल होती, यू कॅन सी ही मी थोडी कलरफुल केली. यू कॅन सी दॅट. आय होप इट इज
पण काय झालंय, तिला मी ना इथे धागा लावलाय त्यामुळे इट हॅज बिकम व्हेरी हेवी, त्यामुळे ती उभी राहत नाहीये एवढी. तर इथे जो दोरावरती लावलाय दॅट टू लुक मोर अट्रॅक्टिव्ह, बट इट इज नॉट एबल टू स्टँड बिकॉज ऑफ दॅट. I think it will need some support. Okay, fine. फाईन, या. सो ही जी स्नेल आहे तिला मी इथे डोळे लावलेत, मणी लावले तिकडे, आणि हा जो भाग आहे त्याचा कवच दाखवण्यासाठी मी थोडस इथे त्याला सर्कल्स आणि ह्यानी आपलं रोप असेल किंवा सुतळ असेल ना, तुम्ही जर न्यूजपेपरचं केलं असेल तर घरी सुतळ असेल ना, तर तिन्ही सुद्धा तुम्ही हे करू शकता. सो दिस इज माय सेकंड स्नेल. ओके, हिला हेवीनेस नाहीये त्यामुळे ती सहज उभी राहते अँड इट इज रॉकिंग. ओके, सो यू कॅन गिव्ह हर अ नेम ऑर समथिंग. अच्छा, आता हा जो पोर्शन ज्यांच्याकडे प्लेन पेपर आहे त्यांनी हा इथे तुम्ही ना असं काहीही डिझाईन म्हणजे कॉन्सेंट्रिक सर्कल करून असं व्यवस्थित त्याच्या, लेट मी जस्ट सी दाखव, म्हणजे तिचं कवच म्हणून तुम्हाला असं दाखवता येईल. सो एक मिनिट मी करून दाखवते. ओके, आता ह्याच्यावरती कितपत तो काळा रंग माझा दिसेल कळत नाहीये मला. जस्ट 2 मिनिटं थांबा, सो दॅट इवन यू विल गेट टू सी व्हॉट आय एम डुईंग. Here. See. Is it clear? थोडा लाईट रिफ्लेक्ट करता. हा, ओके, दिस इज इट. हे झालं स्नेलचं वरचं कवच. तुम्ही बघितलं असेल तर तिला इज एव्हरीबडी विथ मी, सगळ्यांना समजलंय आणि केलंय तुम्ही? पुट इन टू द चॅट बॉक्स. कुठच्या स्टेप पर्यंत आहात? सगळ्यांचं झालं? माझ्या आधी सुद्धा झालं असेल कदाचित. सगळ्यांचं झालं? ओके, गुड, व्हेरी गुड. सो let me okay, so let me unpin myself. Okay, fine. So fine. Okay, good. So can we madam or Skiba sir, can I see their work? Can I ask them? येस मॅम, शुअर. मागच्या वेळेसारखं आपण बघू शकतो, म्हणजे मुलांनाही मजा येईल त्यांचं दाखवायला. हा, ओके, चालेल. सो आय एम गोइंग वन बाय वन. माझ्या स्क्रीनवरची जी नावं आहेत, सो लेट मी जस्ट, धीरज चौधरी लेफ्ट द मीटिंग. मानसी, कॅन यू शो मी? येस टीचर. या, let me pin you. अरे वा, मानसी has made a beautiful one. वेगवेगळे 2 कलर दाखवतीयस? ओके, ओ ब्युटिफुल, व्हेरी नाईस, विथ द स्माइली. फक्त हे जे रेड कलर दिला ना बा, तिथे तू हे कर, जसं मी आता शेल दाखवलंय तसं तिथे तू काहीतरी हे लावू शकते, थ्रेड, जसं मी सांगितलं ना तुझा. यू कॅन डू इट विथ पेन ऑर यू कॅन ऑल्सो पुट रोप, सुतळ किंवा काही घरी असेल तर ती पण लावून तिला आणि अट्रॅक्टिव्ह बनवू शकते. व्हेरी नाईस. थँक्यू मॅडम. Yeah, beautiful. I hope everybody has enjoyed this. Okay, fine. Next is who? Deepika. Majha screen with Deepika. Are you done? Can you show us? Others also would love to see it. Yes, ma'am. 1 minute. Can you see it?
नॉट सो, म्हणजे कॅमेरा थोडं अर्ध दिसतंय आम्हाला, कम्प्लीट नाही दिसत आहे बाळ. हा, नाव वी कॅन सी इट. येस. पण वाय आर यू मेकिंग इट स्टँड? पेपर पण डोळ्याच्या आतमध्ये पण पेपर. अच्छा, डोळ्याच्या आतमध्ये पण पेपर लावला. व्हेरी गुड. दीपिका इज व्हेरी क्रिएटिव्ह. पण ते उलटी का ठेवली आहे? सरळ ठेव ना, तिला उभं का? इट्स नॉट स्टँडिंग. हा, व्हेरी नाईस. डोळ्याच्या आतमध्ये पण तिने पेपर करून लावलाय. गुड गुड गुड. नाईस. गुड. व्हेरी गुड. या. थँक्स मॅम. ओके. गुड. यू कॅन मेक 2-3 आणि तुमच्या घरी तुम्ही जिथे कुंडीमध्ये किंवा छोटं झाड असेल तिथे पण त्याला ठेवू शकता. नेहमी ओलसर भागात ते स्नेल्स आपल्याला आढळून येतात. पाऊस. जियांश, आर यू रेडी? कॅन आय पिन यू? अनम्यूट युअर सेल्फ. हा. ते माझ्याकडे पेपर नव्हतं. पेपर नव्हतं, हरकत नाही. मग व्हाईट पेपरवरती करायचं बाळ, चाललं असतं. आता तुला कळलं ना, व्हाईट पेपरवरती कर. हो. हरकत नाही. ओके. मॅम कॅन आय शो? वन मोमेंट. हु इज इट? हरिश्चंद्र. एक मिनिट. दीपिका मानसी. ओके. हरिश्चंद्र दाखव. ओके. व्हेरी ब्युटिफुल. सुपर. व्हॉट्स युअर नेम बाळ? मॅम पूर्वा. पूर्वा. इथे माझ्याकडे हरिश्चंद्र म्हणजे तुझ्या बाबांच्या नावचं येतंय. सो पूर्वा, शी हॅज यूज 3 कलर्स. बापरे, काय क्रिएटिव्ह आहे. इवन आय एम लर्निंग फ्रॉम यू पीपल. पिंक कलर, येलो कलर आणि ब्लॅक कलर तिने केलाय. छान पूर्वा. कीप इट अप. कीप इट अप. नाईस. अँड इट इज मुव्हिंग Thank you, अबाउट. ma'am. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. दीपिका झाली. जियांश नाही. त्याच्यानंतर वेदांग. मानसी इज डन. वेदांग इज. अरे वा. अरे वा. व्हेरी प्रिटी. उलटी बाजू दाखवणे. हा, पण फक्त तुझ्या ऑरेंजच्या ह्याच्यावरतीच हे कर. वेदांग, ऑरेंज वरती शेल काढायला हवं ना. शेल. हा, दिसतंय. काढलंय काढलंय. व्हेरी गुड. Madam, please pin it so that others can see. हा, पिन केलंय मॅम. Acha, because I'm not able to see. आय हॅव पिन्ड. अच्छा, Okay. आता दिसत नव्हते का? नाही दिसत आहे. नाही, मला फक्त वेदांचं नाही दिसलं, बाकीचं दिसलं ना. येस येस. ओके ओके. एक मिनिट वेदांग, एक मिनिट. Yes, it is visible. इट इज विजिबल. येस. व्हेरी गुड. व्हेरी गुड. कीप इट अप वेदांग. ओके. त्याच्यानंतर जियांश, दीपिका झाली, मानसी झाली. ओके. कादंबरी चौधरी. म्हणजे मी इथे नावं असलेली वाचते हा. कदाचित ती तुमच्या घर म्हणजे कादंबरी, कॅन यू शो? ओके. थोडं क्लॅरिटी. अरे वा. व्हेरी गुड. व्हेरी गुड. नाईस. नाईस नाईस. लवली. नाईस. गुड गुड गुड. येस. ओके. कादंबरी. जियांश. Then I think Vedang is done. Bhakti. Bhakti Patil. Are you there, Bhakti? Would you like to show us? Yes. Okay. Okay. Wow. She has put a thread. अरे वा, सुंदर. आणि डोळ्याला काय केलंय वा? शी has put some मोती वगैरे काहीतरी लावलंय. छान लावलंय. नाईस. सुरेख सुरेख. ब्युटिफुल. सुंदर. Very artistic. Yeah, very good, very good. Keep it up. Vedang is done. Then Sujata, can I ask you? Sujata? Shall I? I think, am I?
Okay, maybe I can ask Prathamesh. Prathamesh, can Yes, I? ma'am. Yeah, if you're ready, can you show us? Yes. अरे वाह, nice. अच्छा, you have colored it. You have made this brown color आणि मग वा वा सुंदर. Very Thank nice. you, ma'am. Good, good. एवढ्या थोड्या वेळात तुम्ही पटापट पटापट सगळ्या गोष्टी केल्या. Happy about it. That's Teacher, nice. can I turn off my camera? Yeah, you can turn off your camera. We have seen it. Because others also get ideas. आता कोणी थ्रेड लावलं, कोणी तिने शेल किती सुंदर केलं. सो यू जस्ट कम टू नो नंतर एक डोळ्यांमध्ये किती फरक तुम्ही दाखवला. व्हेरी गुड. कादंबरी आय हॅव डन राईट. देन मानसी. साहिल, साहिल कॅन यू शो अस? Sahil is done? Sahil Mane left the meeting. Okay, Aditi. Aditi, are you there? Yes. Can you show us? No, this is, I think. Okay. हा, आता दिसलं. ओके. यू ऑल्सो हॅड अ ग्रीन कलर. छान. ग्रीन कलरचा बेस, पिंक कलरचा. ओके, नाईस. येलो कलर आईज. अरे वा, नाईस. सेम कलर्स. व्हेरी नाईस. मस्त मस्त. गुड आदिती. ओके, फाईन. गुड आदिती. थँक यू. देन त्याच्यानंतर वेदांग. देन आय थिंक योगिता, कॅन यू शो अस? आर यू देअर योगिता? Yes, ma'am. Can you show us की झालं बघितलं आम्ही तुझं? Did I ask you? नाही ना? You have to show. Are you there? Okay, by the time you're getting ready, I'll ask someone. Okay. Yogita, you're there? Okay, थांब एक मिनिट. हा, दाखव जर बघू. दाखवून झालं का? माझ्या लक्षात आलं नाही चुकून परत. अरे वा, व्हेरी कलरफुल. थोडस. हा, यू हॅव मेड इट फ्रॉम पेपर. अरे वा, सुंदर. छान छान छान. दिस इज अ ब्रिलियंट आयडिया. वेगळे पेपर कलरफुल लावून त्याचं केलंय तिने. छान छान. जरा फक्त नीट कॅमेरा ठेव. दिस इज समथिंग डिफरंट. गुड. आणि व्हाईट पेपरचे डोळे केले. छान. आता त्या डोळ्यांना फक्त ब्लॅक कलर दिलास ना अजून सुंदर होईल. गुड गुड. कलरफुल मस्त झालंय. ओके ओके. गुड. सुंदर. Then who is it? Sujata, did we see? You are getting ready. Savita, can you show? Are you there? Okay. Let me just तोपर्यंत वेदांग. हरीश. सविता, येस. आर यू रेडी? एक मिनिट पिन करते बाळ तुला. दाखव. शो मी सविता. शो अस. Ma'am, 1 second. हो हो. ओके. हा, यू वर वर्किंग ऑन इट. मस्त. फक्त हे कलर कर छान. ओके. Yes, ma'am. Color those things which you were doing it. It's not yet done completely, पण कलर केल्यानंतर सुरेख दिसेल. Okay. Then Harish, are you ready? Can you show us?
हरीश इज रेडी. बाय द टाइम हरीश गेट्स रेडी आपण कोणाला तरी दुसऱ्यांचं बघूया. येस, आय थिंक हे तुझ्या वडिलांचं बाबासाहेब राशीनकर. नाव हू इज इट? आर यू रेडी बाळ? कॅन यू शो अस? राशीनकर, आर यू रेडी बच्चा? दाखवू शकतो? Madam, your voice is not coming. It's very low. It's very low, but can you show me आता? हा दाखव दाखव. अरे वा. हा, व्हेरी नाईस. सुंदर. वेगवेगळे कलर्स, ब्राईट कलर्स करून केलंय. छान छान छान. मस्त. गुड विथ द बॅकग्राऊंड. असेच अजून तुझ्याकडे काळ्या पेपरने डोळे केलेत. व्हेरी नाईस. आणखी नसतील तर अजून एक दोन स्नेल्स कर हा, आणि असं ठेवून दे. प्रत्येकाने आज हे नाईस. प्रत्येकाने हे आज आपले ठेवून द्यायचं हा, आणि पिन करून ठेवायचं. निधी, निधी आर यू रेडी? निधी, आवाज येतोय माझा? मॅम म्हणाल्या माझा आवाज पोचत नाहीये. निधी, आय हॅव पिन्ड यू. आणि कोणाला दाखवायचंय? कोणाचं राहिलंय बघायचं? सुजाता इज लेफ्ट. चालेल. सो दॅट वॉज टुडेज वर्क, आणि आय होप यू ऑल हॅव एन्जॉयड इट. असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका whether you have liked it or not. Yes, Sujata, yes, show it. दाखव दाखव. We were waiting for you. Okay. You liked it very much. Very good. थोड़ा फोकस कर. अरे वा, किती सुंदर बनवलंय. मस्त. काय हे काय केलंयस? इथे दिसायला काय हॅपी थिंग यू रिटर्न दिसत नाही. थोडं फोकस होत नाहीये. हा, छान, मस्त. Very nice. You have written also happy to life. See, this is something innovative. हे असं काहीतरी करा तुम्ही वेगळं. आता तिने छानपैकी हॅपी टू लाईफ असं काहीतरी लिहिलंय. सुंदर आणि छान वाटतंय. हे वेगळी आयडिया. गुड गुड. ओके, सो नाईस. इवन आय टू एन्जॉयड इट. सो आणि कोणाला दाखवायचं झालंय मला वाटतं सगळ्यांचं. सो ऑल ऑफ यू पुट लाईक इट ना. सगळ्यांना आवडलं ना? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आय एम ऑल्सो हॅपी. So madam, I think I'm done. म्हणजे झालं आज आपलं एक this snail, how to make a snail हे झालंय. So Madam, it is already 7 o'clock, so we can stop here. exactly, that's what I'm telling you. झालं म्हणजे आज. Yeah, okay, okay, okay. हा. So shall we end the meeting? Bye, teacher. Bye, ma'am.